नमस्कार, मी उपेंद्र लिमये. नमस्कार, मी उर्मिला कानेटकर कोठारे. ॲक्च्युली अँकरिंग वगैरे माझा जॉनर नाही आहे, त्यामुळे माझी वाट लागली आहे. अरे जमेल रे तुला. मला सांग, तू कुठल्या टाईपचे फिल्म्स केल्यास? म्हणजे बनगरवाडी, पालेकर, जोगवा, धग आणि ते कुठलं नॅशनल अवॉर्ड विनर तुझ्या धर्मकोटचा लेटेस्ट. करेक्ट. प्यार वाली लव्ह स्टोरी तुझा जॉनर होता का? पण केलासच ना. अँकरिंग पण जमेल रे. तू कौतुक करतेस का माझी भंकस करतेस? मी सत्य रिव्हील करते. हे बघ, संजय दादाने आपल्याला काय सांगितलंय? काय? स्टेजवर जा आणि सत्य रिव्हील करा. राईट. आपण सगळं रिव्हील करायचं, बिंदास बोलायचं. पेमेंट अजून थोडं बाकी आहे, पण आपण बोलायचं. सगळं बोलायचं बिंदास. सगळंच बोलायचं. नक्की बोल ग. बघ अगं भीड मी आहे ना. ओके डन. हा तुला माहितीये उप्या, हा. आजकाल मराठी चित्रपट बनवण्यासाठी 2 गोष्टी या लागतातच. कुठल्या? एक कॅमेरा तो लागतोच आणि एक सई ताम्हणकर. बाकी स्क्रिप्ट, डायरेक्टर, लोकेशन वगैरे ये सब आते रहेगा रे. आणि नाही आला तरी चालेल, पण सई ताम्हणकर ही पाहिजेच. म्हणजे बाकीच्यांचं नुसतंच नाव आहे, पण फक्त सई ताम्हणकरलाच वाव आहे. म्हणूनच सारखं म्हणत असते ना, वाव वाव. आणि दादाचं तरी काय, सई क्या मस्त वाव बोलतीये ना. क्या मस्त वाव बोलती है. उप्या, मी तुला सांगू, मला ना 120 प्रकारे वाव असं बोलता येतं. काय बोलतेस? हो, मी बोलून दाखव. तू पण? मी पण. वाव बास. वाव पुरे. वाव. बास. ए सई. पुरे. वाव. बास. तू त्या स्वप्नील जोशी सारखं करू नकोस हं? म्हणजे सगळं फुटेज एकट्यानेच खायचं. अय्या, स्वप्नील असं करतो? मग मलाही बोलू दे ना थोडं. हा बोल बोल, बिंदास बोलू? बिंदास बोल, सगळं नक्की? रिव्हील करून टाक. जरा शांत राहा. येस. तर संजय, द संजय जाधव, प्यार वाली लव्ह स्टोरी या फिल्मच्या नरेशनच्या वेळेस मला तो म्हणाला, ओपिया तेरा ना मेन रोल है. मेन रोल आहे असं म्हणाला? हो. मी त्याला विचारलं, अरे मग स्वप्नील जोशी? तर तो म्हणला, तो जाऊन येऊन. म्हटलं गुड. परवा पिक्चर पाहिला, येऊन जाऊन स्वप्नील जोशीच दिसतोय. उप्या, मीच आपला अधून मधून. मला सांग, तू कुठल्या टाईपचे पिक्चर करतोस? ए- तुझं जॉनर नाही रे तो. ए चले बास बास बास. तू त्या सईचं सांगत होती ना काहीतरी, सईचं बोल. सई ताम्हणकरची ना माझ्याकडे एक सॉलिड पोस्ट आहे, सांगू? बिंदास्त. दुनियादारीचा अख्खा चित्रपट, दुनियादारी हा चित्रपट शूट करायला 30 दिवस लागले. आणि सई ताम्हणकरला तिचं डबिंग कंप्लीट करायला 30 दिवसांपेक्षाही जास्त दिवस लागले. पण तरी सुद्धा पुढच्या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर ही आहेच. लाड दादा लाड 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 लाडावून ठेवलंय. आपल्याला जमलं नसतं असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला. तेरा जॉनर नाही ना यार वो. स्वप्नील चुप बैस. ए सॉरी. अच्छा अच्छा, ठीक आहे, ओके. उर्मी, प्लीज कम टू द पॉइंट. तुला सांगतो, एखादी गोष्ट पॉप्युलर झाली की लगेच सगळेजण त्याची री ओढतात. री वरनं बघ. हा म्हणजे आता शेवटी नावात जर का री असेल, पिक्चर हिट आहे बॉस. करेक्ट. दुनियादारी, फॅन्डरी, लय भारी. संजय जाधवला लगेच सुचलं प्यार वाली लव्ह स्टोरी. कसं सुचतं? सॉलिड सुचतं. अमेझिंग टॅलेंट. कर आहे संजय, म्हणजे ना आपल्याला नसतं सुचलं. एक मिनिट. अरे काय चाललंय का तुमचं? काय म्हणजे काय? संजय जोला स्टेजवरून असं रिव्हील करायला आधी कोणी केलंच नसेल, तेच करतोय. अरे तुम्हाला काय रिव्हील करायला सांगितलं आणि तुम्ही काय रिव्हील करताय? अरे आम्हाला सगळं रिव्हील करायला सांगितलंय. काही नाही, तुम्हाला सांगितलं होतं पोस्टर रिव्हील करायला आणि तुम्ही डायरेक्ट. हो, हा, आम्हाला वाटलं पोस्ट रिव्हील करा, मग आम्ही केली. आता पोस्टर रिव्हील करूया. अरे हा, करा काय ते. अच्छा, ओके. रेडी असतो? स्माइल. तर मंडळी, आता आम्ही तुमच्यासमोर रिव्हील करणार आहोत प्यार वाली लव्ह स्टोरीचं हे प्यारवालं पोस्टर. या
एक्चुअली इस सब के लिए, इस फिल्म के लिए और हमारे ऊपर जिन्होंने खर्चा किया, मैं उनको बुलाना चाहूँगा. इंद्रजीत कपूर साहब, प्लीज़ कम ऑन स्टेज. आइए सर. Kapoor Sahab, as we all know, the leading distributor across country. Kapoor Sahab या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत. दुसरे प्रोड्युसर आहेत रेखा जोशी मॅडम. मॅम प्लीज कम ऑन स्टेज. या दोघांनी ॲक्च्युली माझ्यावर खूप मुलासारखं प्रेम केलं आहे. कारण मी असं म्हणू शकतो, कारण खरंच आंधळा विश्वास ठेवून एखाद्या मुलावर विश्वास ठेवताना अंधा पुरा और उसके ऊपर पैसा लगा देते हैं, तसं या दोघांनी केलं आहे. कारण या दोघांनी अजूनही सिनेमा पाहिलेला नाही. आज जे काय बघितलं आहे ते सिनेमातली पहिली दृश्य यांनी बघितलेत. पण त्यांना आय डोंट नो, समाव पता नहीं क्या हुआ, लेकिन उनको मेरे ऊपर भरोसा है. और थैंक्स अ लॉट कपूर साहब फॉर दैट. जोशी मैम, थैंक यू, थैंक्स अ लॉट. सर प्लीज, सर कपूर साहब आइए. स्वप्निल. सई तामणकर. उपेंद्र लिमये. Come on, Upya. उर्मिला कानिटकर. समीर धर्माधिकारी. नागेश भोसले. मामू ने आज इस इवेंट के लिए स्पेशल शॉपिंग किया. थैंक्स अ लॉट मामू. उदय टिकेकर. सर या सिनेमात एकूण 78 आर्टिस्ट आहेत. मी सगळ्यांची नावं आता रिव्हील करणार नाही, कारण काही गोष्टी मला नंतरही रिव्हील करायच्या आहेत. सो आता मला बोलवायला आवडेल आज ज्यांचा दिवस आहे, ज्यांच्यासाठी हा इव्हेंट आहे आणि ज्यांनी या सिनेमासाठी एवढी मेहनत केली आहे आणि एवढं छान म्युझिक केलं आहे, त्या म्युझिक डिरेक्टर्सना. समीर साप्तेसकर. पंकज पडगन. अमित राज. या सिनेमाची गाणी ज्यांनी लिहिली आहेत, मला त्यांनाही बोलवायला आवडेल. प्लीज कम ऑन स्टेज. गुरु ठाकुर. यो आलाय का यो? ए माय बॉय, प्लीज यू बिग हँड. नॉर्मली यो कोणत्या इव्हेंटला जात नाही, पण सध्या त्याची सटकली आहे आणि त्याला राग येतोय. मित्रांनो, सिंगमचं जे गाणं आहे ते योने लिहिलंय. प्लीज गिव्ह अ बिग हँड. मंदार चोळकर.
वैभव जोशीने जरा जरा गाणं लिहिलं, पण वैभव जोशी आज येऊ शकले नाहीत. सिंगर्स आहेत या सिनेमाचे. अजित परब प्लीज कम ऑन स्टेज. सायली पंकज. लिटिल चॅम्प रोहित राऊत. संदीप पाटील आलेले नाही. जयदीप बागवाडकर. दिव्य कुमार. रॉन्किनी. खूप सुंदर कव्वाली गायली आहे दिव्य कुमार आणि रॉन्किनीने. आणि ही सुंदर कव्वाली गाणारा अजून एक कलाकार आदर्श शिंदे. सॉरी, अजून थोडा वेळ घेतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे जी मला मेन्शन करणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्याशिवाय हा सिनेमा होऊ शकत नाही, त्यांच्याशिवाय हा इव्हेंट होऊ शकत नाही. आमचे पार्टनर्स, मला त्यांनाही स्टेजवर बोलवायला आवडेल. डिजिटल पार्टनर्स हंगामा, नीरज रॉय. सर प्लीज कम ऑन स्टेज. हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स विट्स, विक्रम कामत. चंद्रकांत ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट अँड मीडिया सोल्युशन्स, अर्जुन सिंग बरन अँड कार्तिक निशानदार. रेडियो पार्टनर्स रेडियो सिटी. रिटेल पार्टनर्स फ्युचर टीव्ही. मीडिया पार्टनर्स 9X झकास मिस्टर रोहन राणे. मित्रांनो, आज आपल्यामध्ये खूप वेळात वेळ काढून हिंदीतली एक मोठी सेलिब्रिटी आली आहे. वी शुड गिव्ह हिम अ बिग हँड अँड आय वुड लाईक टू कॉल हिम ऑन स्टेज मिस्टर विक्रम भट. सर. सबसे पहले मैं एक्चुअली शुक्रिया अदा करना चाहूँगा विक्रम जी का. विक्रम जी, थैंक यू, थैंक्स अ लॉट. आपने बहुत वक्त निकाल के आप यहाँ पे आए. थैंक यू, थैंक्स अ लॉट सर. मित्रांनो, आमचा बऱ्याच गोष्टींवर असा ठाम विश्वास आहे. म्हणजे जसं आम्ही कोणतंही गाणं केलं तर पहिले सई तामणकरला ऐकवतो, खरंच ऐकवतो. तिने जर रिजेक्ट केलं तरच गाणं ऑन होतं, नाहीतर जसं दुनियादारीच्या वेळी आम्ही रेड अँड व्हाईट हा कॉस्ट्यूम म्युझिक लॉन्चला घातला होता आणि दुनियादारीचा अल्बम सुपरहिट झाला. तर ह्यावेळी आम्ही ठरवून रेड अँड व्हाईट घातलं की बाबा हा आपला विश्वास आहे. तसंच आमचा अजून एका गोष्टीवर विश्वास आहे. माझ्या सगळ्या चित्रपटाची, बाय गॉड्स ग्रेस, सगळ्या चित्रपटाची गाणी तशी बऱ्यापैकी गाजली आणि या सगळ्या चित्रपटांचं म्युझिक अनविल जे केलं त्या माणसाचं नाव आहे सचिन पिळगावकर. सचिन सर, प्लीज कम ऑन स्टेज. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. आणि म्युझिक किंवा संगीताचं विमोचन करण्याआधी मला एक जबाबदारी संजयनी दिली होती. सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा स्टेजवर याल तेव्हा ती अनाउन्समेंट तुम्ही करा, तर ती आधी मी करतो. त्यांनी मला सांगितलं होतं की ही जी गाणी ही सगळी गाणी ज्यांनी पिक्चराईज केलेली आहेत ते आमचे कोरिओग्राफर उमेश जाधव, त्यांनी कृपया स्टेजवर यावं.
जे काय पाहिलं ते खरंच खूप देखणं आहे, हे मला तुम्हाला नव्यानं सांगायची आवश्यकता नाही. तुमच्या सर्वांतर्फे शुभ आशीर्वाद मी या अखंड टीमला देतो आणि प्रॉमिस करतो प्रेक्षकांच्या वतीनं की हा चित्रपट आवर्जून आम्ही एकदा नाही 10दा पाहू. आणि ह्याची सर्व गाणी, आजकाल तर गाणी ऐकणं खूप सोपं झालेलं आहे, पण तरी सुद्धा ती वारंवार आम्ही ऐकू आणि कदाचित आमचे जे वयाने आमच्यापेक्षा लहान आहेत ती मंडळी आम्हाला वारंवार ते ऐकायला लावतील. तर त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. जास्त वेळ न दवडता, कारण ह्या दोघांनी तर म्हटलेलंच आहे खूप वेळा, पण ते मी आता म्हणणार नाही, ते संजय म्हणेल. पण त्याआधी मला असं वाटतं आपण लेट्स डू द ऑनर्स. विक्रमजी आइए. आज फार महत्वाची एक गोष्ट है विक्रम, आपने ये ओपन करने से पहले मैं कहना चाहूंगा कि आज का दिन म्यूजिक लॉन्च के लिए बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है और अच्छा है, क्योंकि आज है 4 अगस्त और 4 अगस्त को किशोरदा का जन्मदिन है, जो हर साल हम लोग मनाते हैं. तो विक्रम, मैं आपसे कहूंगा कि जब आप ये अनवील कर रहे हैं तब मैं किशोरदा के गाने की एक लाइन गाऊंगा. नहीं, मैं बताऊंगा आपको, इस बार मैं एक्शन कहूंगा आपको, ठीक है? कुछ भी खींचिए, निकलेगा तो हिट ही. कहना है आज तुमसे ये पहली बार, ओ तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार 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 वाली लव स्टोरी. टिपिकल किशोर.